अव विमल आहे का विमल? नाही की राव पाटोळे. हे त्याच्या आईला चैतन बोलाय पाटोळे. अरे गोवा आहे का गोवा? काय राव पाटोळे नाही राव. हे त्याच्या आईला वर्षानं आईला ह्यो कोण आलाय बरं विलासराव? तुम्हाला माहिती नाही होय? कोण व? अहो ते देवाचं पोरगा कांबळे, देव कांबळे. देवा कांबळ्याचं पोरगा आहे त्याचं होय. पोरगा नाव आहे ते अक्षया. ए अक्षया आलो आलो. बोला की पाटोळे काय म्हणता? अरे मावा आहे का मावा? अहो नाही की इथं कसली पंचायत चालू आहे. हे त्याच्या आईला. हो नमस्कार पाटोळे. राम राम अजय पाटोळे. काय म्हणताय? आयला तुझ्यापाशी इमल आहे का इमल? विमल हा नाही राव पाटोळे. हे त्याच्या आईला बराबर आहे तुमच्याजवळ मावा नाही गोवा नाही विमल नाही नाही राव. फक्त माझ्यापाशी काय माहित आहे का? काय गायच्या पाय गायच्या व्हायच्या हा पण तुम्हाला काय माहित आहे का? काय हो? तुकाराम मुंडे साहेब बर त्यांनी काय केलं? काय केलं? ही 2 नंबरचे धंदे बंद केले. आहे का नाही ना? लागा. ही गायछाप जर नसली तर 80% त्या माणसांचं हगा मुतायचं बंद होईल. हाय, नाही हे मात्र बरोबर बोलायला बरं. बरोबर आहे का? ही गोष्ट खरीच आहे. हा तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रामध्ये एक खमते असा अधिकारी म्हणजे आदरणीय तुकाराम मुंडे साहेब आल्यात ना हा. तेव्हापासून 2 नंबर धंदेवाल्यांचे धाबेदान आणल्यात बरं का. म्हणूनच बघा गायच्या पाय माझ्याकडे गायच्या. आयला मस्करीत बोलताय पण खरं बोलताय बरं का. खरं बोललेलं टिकत होय, असतं. खरं त्या आहे. बाकीच्या व्यसनानं माणसाला रोग लागायला लागलं. होय, खरं आहे, खरं आहे. अरे लहान लहान लेकर कोणाला रोग व्हायला लागलं मरायला लागली. करायला लागले ते. 30 आणि 40 वर्षाच्या पुढे माणूस जाय नाही लेकरू. अहो, कॅन्सर सारखा आजार व्हायला लागला. गायची जलम द्याली ती गोवा खाऊन शिना ही तर कडू सारखं खातय बघा. मग बघायचं आता कशी झाली ती हा. खाऊन खाऊन. जाऊ दे असू दे आता झालं गेलं गंगेला. म्हणून शिना गायच्या पाय बघा गायच्या. ते एक नंबर आहे बघा. हे हा हा तुम्ही सगळे जण इकडे या. काहीतरी सांगतोय का महत्वाचा काहीतरी विषय आहे काय? हा बोला बोला. विलासराव हो तुम्हाला काय माहिती का अजय पाठोळे? बोला की बोला अक्षय बोला की. तुम्हाला हाय, काय बोला, माहित आहे? बोला, बोला. अहो माझ्या जीवनात काय गोष्ट घडली बर. ही तुम्हाला आज सांगायचं आहे. त्याच्या जीवनात कोणाच्या घडतंयच की. अरे बघा हा आई वडिलाला माणूस कधी सांगत नाही. अजिबात नाही. जीवनात गोष्ट घडलेली तर मनातली गोष्ट माणूस फक्त मित्रापाशीच मित्राला सांगतो. मग चांगली वाईट गोष्ट घडू द्या बरोबर पण मित्राला सांगतो. सांगतोच की. माझी अशी काय गोष्ट झाली माहित आहे काय का? हो? माझं झालं नवीन लगीन. आता आहे का आता हे काय मग नवीन सांगायसारखी गोष्ट आहे. सारखं काय होईल तेव्हा? लगीन झालं बर पण घरात अडचण. आता कुणाच्या घरात अडचण येत अहो नाही आता बघा. कसं आहे माहिती आहे का तर लग्न पळून जाऊन करा हा, नाहीतर कसं करा? सगळ्याच्या आशीर्वादानं करा 4 तांदूळ टाकून. हा पण ती 4-8 दिवस जे असतात ही देवाधिकासाठी ही अडचणीचा आपल्या नवरा बायकोला ठरतच शाबास. असतात. अरे पण फकड्या. दुसरी गोष्ट लग्न केलं कशासाठी अहो, पाहिजे? आपलं वेल मांडवायला गेला पाहिजे. आहे का नाही? अरे वारीदार पाहिजे कोणी वारीदार पाहिजे. मग मग आता काय म्हणलं? बर आता घरात अडचण पडली. हा. मग माझ्या बायकोनी एक दिवशी हट्ट धरला. काय हो? कारभारी म्हणली हनुमून करायचा. हनुमान काय राव बोलताय? अरे ती काय म्हणते ती की तसलं काय तर हनुमान, 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 हनुमान. मला बोला येत नाही रे. जवळ जवळ जायचं. आता कशाला माणसं बघते ती जवळ जवळ जायचं तिच्या. हा हनुमान हनुमान हनुमान, मग हनुमान. आता ही करायचं म्हणल्याच्या नंतर बर चला म्हणली कारभारी. शबाज बादर. मी म्हणलं कारभारीने कुठं जायचं? हा, हा. तर म्हणली हिथं तिथं नाही जायचं महाबळेश्वर. हे, बघा तिकडं महाबळेश्वर पार थंड तिकडं. पावसाच्या ठिकाणी हा. मग माझी तळपायाच्या आग मस्तकाला गेली. काय म्हणू म्हणलं माणसात नाही आणि म्हणून करायचा मग रे आहे का नाही? बरोबर आहे बरोबर आहे. अरे. हनीमून म्हणजे प्रायव्हसीची गोष्ट हा. आणि प्रायव्हसीची गोष्ट म्हणजे 4 माणसात न्यायची गोष्ट आहे काय आहे का नाही? एकटंच, एकटंच. बरोबर आहे. आपली आपण दोघं जण जायचं आणि ती गोष्ट करून यायची. शबाज फकड्या. मग मला म्हणली तुमच्या हिशोबानं कुठं जायचं? हा. आपण जायचं भयानक अरण्यात. ए डोक्यानं हुशार तू डोक्यानं हुशार. अरे, असले जंगलात हा ज्या ठिकाणी काव म्हणाय कावळा नाही, कावळा नाही, कावळा नाही, चिव म्हणाय चिमणी नाही, चिव म्हणाय चिमणी नाही. माणूस नाही कोणूस नाही, बर. अशा ठिकाणी जायचं म्हणलं. ए, पकड्या. असं काय मी डोक्यानं हुशार. ए, डोक्यानं लय हुशार. या डोकं चालवलं डोकं चालवलं. असं डोक्यानं चालवलं. ऐकलं का विलासराव? हा, डोकं चालवलं म्हणजे पाय वर केलं. पायवर केलं. वर पाय करतात का डोकं पायात घालते तुम्ही दोघं. म्हणला की सांगलं पाय काय याला डोकं काय? चालवलं. हा? अरे अक्कल ना- डोक्यानं हुशार डोक्यानं त्यानं डोकं चालवलं डोकं
म्हणजे आखलीनं हुशार. अक्कल नाम शून्य गोदिडीनं मोस्त्र. हा, कुठं अरे आकलीनं म्हणजे डोक्यानं मी चालवलं. मी काय केलं, काय रे मी म्हणलं अरण्यात जायचं. शाबास चला फाकड्या. आता शेवटी नवरा बायको, हा बायकोनं नवऱ्याचं ऐकलं पाहिजे, नवऱ्यानं बायकोच ऐकलं पाहिजे. बरोबर आहे मग चला म्हणली माझी बायको माझ्या पाठोपाठ आली. गेलो भयानक अरण्यात. शाबास एका ठिकाणी असं अरण्य दिसायला लागलं. आता काय करावं म्हणलं. हा आता दोघच आम्ही नवरा बायको. बरं आहे का मग असा मोठा वाडा दिसला. पहिला जुना राजाचा वाडा. हा, हा, हा. हा बर त्या राजवाड्यात गेलो. हा राजवाड्यात गेल्याच्या नंतर सगळं आयचान उगवलेलं असलं सगळं. इकडं पाव तिकडं जंगल जंगल आर सगळं गवातच. बर. आणि ती भिताड पडलेली. वरून मग आता कारभारी म्हणली ह्याच्यात कसं काय हिनमून करायचं बरोबर आपण. आहे का इतू काट्याचं नाही कारभारीने काळजी करू नका. आता आलोय तर आपण त्या कामाला, बरोबर तर आपण काय केलं पाहिजे. हा. मी जातो आणि ही जागा साफसफाई कर. सगळी साफसफाई बरोबर मग गेलो बाबा काढायला लागलो. अरे फाकड्या असं इकडे तिकडे सगळं साराजम काढला बाजूला. आता मी म्हणलं किती जागा लागते. थोडीशी लय झाली दोघांपुरती. मग या काय केलं, बर. जागा केली. हा आता हनीमून चालू झाला. बर तितक्यात भानगड काय झाली, काय झालं भांड्याला भांड लागलं. ते बघा. धडा 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 वाजलं. मग त्यातनं का नाही एक दिवा होता. दिवा दिवा होता. दिव्याचं त्या भाज्याचं काय काम होतं तिथे त्या दिव्यातून भानगड काय झालं, बर उद्यान राक्षस. अक्षर उद्यान राक्षस बर त्यातनं बाहेर निघाला. ते दिव्यातनं हं. का आणि त्यानं मला शरण आला. तुला शरण आला बोला म्हणला, बालका बालका तुम्ही याच ठिकाणी का आला. तुम्ही या ठिकाणी का आला मला सांगावं लागलं तू राक्षस आहे म्हणले. राक्षस म्हणल्यावर येणारच की आहे का नाही, तर भयानक. तू हसला असशील हसायला कशाला हसतो रे माणूस अशा माणसाला. घाबरला असशील. तेच की घाबरला असशील. घाबरलो. मग रे आईला म्हणलं ही राक्षस ना आता आपण दोघ जण कारभारने आता करायचं काय. शाबास मग म्हणली बसून कारभारी नका. काय करता तुमचं डोकं चालवा मला म्हणले. हा, आगे होय, पाठवले. होय गे. मग मी काय केलं अक्षय, बर त्याला काय सांगितलं. हा. मी म्हणलं आता मला म्हणला सरळ ती राक्षस. काय म्हणला? तुम्ही कशाला आलाय. हा. मला खरं बोलावं लागलं त्याला. बरं आहे का? म्हणलं मी हनीमून करायला आलोय. त्यानं मला आधार दिला. अरे वा जीवात जीवा काय म्हणून आधार दिला आधार तुम्ही दिला. हनुमान करा, हा. पण माझ्या हाताला काम लावा. म्हणजे त्याच्या हाताला काम लावा म्हणलाय का मला काय तर काम लावा म्हणला. ए म्हणला असं नाही म्हणला असं. खुशाल तुमचे तुम्ही हनीमून करा. शाबास मग रे मग मी बाहेर आलो. हा, हा. आणि त्याला आता काय तर करून शिना, त्याला काय तर करून त्याला सांगायचं बर आणि त्याला घालवायचा आणि आपलं आपलं काम करून शिना निवांत तरी काम बरोबर आहे. राहायचं. काहीतरी काम लावायचं ना, काय केलं? आपल्या मनाची इच्छा पूर्ण बरं, करायची. ती भयानक अरण्य. आणि त्या फारिस्टात त्याला काय म्हणलं, हा. ही जी काय सगळी झाडी झुडपं आहे ती हे सगळे सगळी सगळी बर सगळी सगळी ही झाडी झुडपे काढून यायचं म्हणलं. तिथं फारस्ट पुरा काढायचा सांगितलं त्याला. बर गेला बाबा गेला. आता आमचा हनुमान चालू झालं. तुमचं इकडे काहीतरी चाललंय या. चालू झालं. बर तितक्यात त्यानं काय केलं, हा 2 मिनिटात तर जिकडे तिकडे दाढी जोडपण जिकडे तिकडे समारंभ केला. लगा. बाबला. राक्षस आवला तुम्हाला माहिती नाही. ए, राक्षस म्हणजे तुम्हाला काय माहित आहे का पाटोळे. 2 मिनिटात सगळं काढूनच टाकलं लगेच टाकलं राक्षसानं. 2 मिनिटात आपल्या मेंढापूर माहित आहे का तुम्हाला. झेंडा. हा, हा. मेंढापूरचं हितनं मधलं पकालपूर वरनं जातो का आपण. हा, हा. ती पकालपूरचा गणपती आहे का, हा. ती गणपतीचं मंदिर. गणपतीचं मंदिर. दुसरं गणपतीच्या आड्याला शिवरली बारव आहे का, बारव. ती बारव. हा त्याच्या पाड्याला आपलं गणपतीच्या मंदिरल्या पाड्याला साईटला हा हा तिथं एक बारव आहे, बरं. जुनी बारव आहे. हा. ही राक्षसानं एका रातात तयार केलं तर जुनी माणसं आपली मेंढापूरची सांगत होती. होय. म्हणजे जुन्या जुन्या लोकांचं लोकांचं. सांगणं आहे की सगळं हा. त्या राक्षसानं बांधलेलं आहे राक्षसाने एका रातात. आणि त्यात आपण मेंढापूरची आणि राहणारी कुठल्या माणसं. पण माणसाला वयस्कर माणसाला विचारा तुम्हाला सांगतेली. बर 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 बर. मग काही एका रातात म्हणजे आला की लगेच हा. आमचा हनुमान चालूच म्हणजे होता. हाताला काय होऊ देत नाही काय की तवरताना तर आला आला का लगे पाय वाजवला असा. कोण आलं हा बाहेर येऊन बघतोय तर राक्षस. अथवा विचार. म्हणलं तुला सांगितलं होतं की म्हणलं ते झाडे झुडपं काढा म्हणून शिना. हा, आदेश दिलता चला की म्हणला सगळं काढून टाकलंय मी. तर काय मी बाहेर येऊन शिना बघतोय असा. आता सगळं जिकडे तिकडे समारंभ म्हणजे केले. सगळं सपाट झालेलं आता मी डोक्यात हाणून घ्यायचा टाइम आला आमचा तर हनीमून करायचा. ते हारून आहे ना, तुझ्या डोक्यात तेवढंच एक काहीतरी हा. बायकोचे तर आहोत पूर्ण करावं लागेल करावं का? लागेल. आम्ही तर आलोय कशाला. हनीमूनला. आणि ही तर काय आमचं जमू द्यायना. जमू काही द्याय जमू नाही. द्यायना. मला म्हणला अनेक मला काम सांगा. शाबास मी म्हणलं जेवढी काय झाडं झुडपं काढली ती फारिस्टातली हा आणि ती अरण्यातली ती जेवढी जागा आहे बर तेवढी नांगरून काढ म्हणलं.
म्हणजे आता ही झाडं झुडपं काढलेली काढले. आता ती जागा सगळी नांगरून काढायची म्हणजे राक्षसाला कमीत कमी 2 महिने तरी तोंडवर काढू देत नाही. आता हनुमान होत नाही काय? आता होणार म्हणलं. वन विभागाचा अरण्य काय बार काय काय केवढं आहे ते? दुनियाचं मोठं गिरा तर, काळाजी पाटोळे हा. अक्षयराव त्याला सांगितलं बर गेला आता वरताना आमचा हनीमून चालू झाला आम्हाला काय दमजी तुला दम निघा नाही ना आमच्या हाताला कुठं तर काम काय खराय आलो एकच झालं एक ती राक्षस काय मला जमूत देईना रे मग रे त्याला म्हणलं नांगरून काढ म्हणलं सगळंच हा मग ती सगळं फारिस्ट जेवढं काय पाडलेलं आहे तेवढं हा, गेलं बाबा बर थोडं आमचं चालू झालं इकडं हनुमान हनुमान चालू झाला बर तर भानगड काय झाली काय झालं तोवरताना तर ती नांगरून आला दारात त्याच्या वेळेला म्हणजे हनुमान गेलं म्हणायचं काय करावं काय नाही म्हणलं हा आमचा हनुमान चालायला बर. आणि तो नेमकाच यायला नांगरून आला म्हणलं तर लोक नांगरला पण तेवढं 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 फारिस्ट झाडलं बर. नांगरलं त्यानं आला बाबा माझ्यापाशी लगेच दरवज्यात पात लोक म्हणलं आणि कोण आलं हा बघतोय तो राक्षस त्यो. आता हे जायला म्हणलं काय कमाल झाली म्हणलं नांगरलं का हा ही बघा म्हणला बाहेर येऊन बर मी बाहेर येऊन शिना बघतोय तर जिकडं तिकडं नांगरत म्हणजे नांगरून पण मोकळा नांगरून पण झालं फार सपाट करून टाकलं फारिस्ट आपूट नांगरलं बर आणि ते सगळं अरण्य नांगरलं त्यानं राक्षस आवलात म्हणलं राक्षस तर. आवलात. राक्षस आवलाद म्हणल्यावर आता 2 मिनिटात काय पण करणारच की हो आता काय करावं म्हणलं माझा काय हनुमान काय होऊ देत हा, नाही पण तुला ते प्रसंगच पाडला आता बायकोला गेलो न बायको कारभारने म्हणलं आपलं काय आता हनुमान होत नाही हे आपल्याला दुखळा चेरावं म्हणलं ही काय तर अडथळा घालतंय बरोबर होय की बरं कारभारी तुमच्याच यानं माझी बायको हुशार पहिल्यापासून म्हणली ऐकत नाही ती हा म्हणली मी सांगते तुम्ही थांबा इथंच हा बाहेर निघाला त्या राक्षसाला हा मग ती म्हणली मी त्याला काम सांगते बर गेली बाबा काय बायकोनं सांगायची ती सांगितलं त्याला काम सांगून दिलं सांगितलं की बायकोनं माझ्या हा. ती राक्षस गेला की म्हणजे तू सांगून दमला ना आता तुझ्या बायकोनं सांगितलं हा बायकोनं सांगितलं त्याला घालवला राक्षस गेला की निघून गेला बर. नको त्याच्या कामावर जी काय माझ्या बायकोनं काम सांगितलं होतं ती काम करायला गेला गेला निघून आम्ही गेलो आत हनुमान केला हनुमान केला हनुमान केला बाहेर आलो बाहेर आला बाहेर आलो आणि मी पुन्हा विचार केला काय राक्षसच आम्हाला दिसेना लगा आता म्हणलं आता म्हणलं बर एवढी मी काम सांगितली त्यानं फटाफटा केली केली आणि माझ्या बायकोनं काम सांगितलेलं केलं. हे ज्याच्यानं कामच होईना बर राक्षसच बेपत्ता झालाय म्हणलं असं त्याला काम काय सांगितलं माझ्या डोक्यात प्रकाश पडला शाबास माझ्या बायकोला म्हणलं कारभारने अरे वा मी त्याला नांगरायला लावलं बर फारिस्ट काढायला लावलं काढायला लावलं अरण्य वन्य काढायला लावलं काढायला लावलं त्यानं आपला हनुमान होऊ दिला नाही नाही दिला. आणि तू जे काम सांगितलं असं काय सांगितलं काय काम सांगितलं असं तर माझ्या बायकोनं मला सांगितलं हा. म्हणली केस सरळ करायला लावली तू पण मी काय म्हणतोय काय अशी केस सरळ कुठली करायला लावले अरे बाबा काकतली रे काकतली अहो मग काय तिच्या आईला तुम्ही ही पाठवलं कधी का पण हे बघा शब्द शस्त्रा हा. ऐका ए, नाही बरोबर. केस म्हणजे काकतली एवढं ही कोवळं केस लागतं का? सरळ होते ती पण काकतले केस कधी पण काढून ए, देणार कोवळं. तुम्ही सरळ करून दाखवा सरळ करायला लावलं त्याला काही सरळ झाली नाही बरं. आमचा हनुमान झाला ना आम्ही निघून आलो चांगला तुझा हनुमान होता भाऊ ह्याच्यामुळे तर लागा महागाई वाढली असलं थाताल सांगण्यानं तर आपण हसण्यासाठी काहीतरी केलं बरोबर आहे ह्याच ठिकाणी आपण कालू सांगा बरं अजय पाटोळे आता सध्या पावसा पाण्याचा दिवस आहे तर पण पाऊस काय पडेना पडा पड्या ना, ना, बरोबर. दुष्काळ बरोबर आहे का पडायला नाही नाही. विषय कसा आहे हा. मुद्दा लय हार्ड आहे तर, हा शेतकरी ह्याच्यामध्ये मारायला लागलाय होय होय आणि आता शेतकरी घरामध्ये बसून आहेत बसून आहे त्यांच्या हाताला नाही काम धंदा काहीच नाही. आणि बरीच लोक आता सध्या त्या महागाईच्या काळामध्ये टेन्शन मध्ये आलेले आहेत बरोबर आहे का नाही आणि आपण एक कलावंत म्हणून त्यांना कुठंतरी हसण्यासाठी बरोबर. त्यांना कुठंतरी मनोरंजनासाठी हे आपण कुठंतरी अशाच अरण्यामध्ये येऊन व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचं मनोरंजन आपण चालू ठेवू